बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या स्थितीवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे। शेतकरी आशेने आकाशाकडे पाहतायत, पण त्यांचे अश्रू पुसायला सरकारमधून कोणीच येत नाही, असा संतप्त सवाल त्यांनी केला। अतिवृष्टी, कीड व दर घसरणीमुळे शेतकरी अडचणीत असून मदतीच्या घोषणा फक्त कागदावर आहेत, अशी टीका क्षीरसागर यांनी केली। त्यांनी तात्काळ आर्थिक मदत आणि नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। बघा, आपल्या जिल्ह्याची परंपरा आहे, काही गोष्टी झाल्या असतील, पण तुम्ही जसं म्हणले राजकारणाच्या पलीकडे जाऊन सुद्धा जी जुनी पद्धत आहे, जे शिवाजीदादांचं घर आहे, जे अनेक अजून शहरामधले घर आहेत, आम्ही सर्वजण एकमेकांना आज त्यांचे म्हणजे त्यांना पाया पडून आशीर्वाद घेण्यासाठी दरवर्षीप्रमाणे आलो। दिवाळीचा दिवस आहे, राजकीय फटाके फुटत आहेत, तुम्ही पाहिलं असतील। जर राजकीय फटाका फुटायचा असेल तर काय असणार तुमचं? नाही, राजकीय फटाका फोडण्यासारखं नाही। आज परिस्थिती अशी आहे बघा की जी अतिवृष्टी झाली आहे, आज शेतकऱ्यांच्या खात्यावरती पण पैसे नाही आणि शेतकरी बांधव सगळे आशेने बघतात की त्यांचे डोळे पुसायला कुणी येत आहे का। बरं, आता काय असणार आहे तुमची शुभेच्छा, काय असणार आहे पूर्ण बीडच्या जनतेला? नाही, आमच्या शुभेच्छा बीडच्या जनतेला आहेत। या प्रसंगातून ईश्वरालाही प्रार्थना करतो की ह्याच्यातून सावरण्याची आमचे शेतकरी बांधव असतील किंवा ज्या अतिवृष्टीमध्ये शहरामध्ये सुद्धा जे काही नुकसान झाले त्याच्यातून आम्ही बाहेर पडावं। जे विरोधक असतील आणि जे सध्या सत्ताधारी आहेत त्यांना काय कशा शुभेच्छा असणार तुमच्या दिवाळी? नाही, दिवाळीच्या पाडव्याच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा।